Good morning, everyone. How is it going? How are you all? Welcome to our education platform in current electricity part 16th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 16व्या भागात सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. आपण 14व्या भागामध्ये म्हणजे 14व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटर. म्हणजे या मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटरचा वापर सर्किटमध्ये ॲज अ व्होल्ट मीटर आपण कसा करू शकतोय, काय मॉडिफिकेशन्स त्यासाठी करावी लागत आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. आठवतंय का तुम्हाला? काय करावं लागत होतं बरं? तर एक हाय व्हॅल्यू रेजिस्टर एका मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर बरोबर सेरीजमध्ये कनेक्ट करावा लागत होता, हो की नाही? मग किती ओहमचा, किती मॅग्नेट्यूडचा रेजिस्टर मला घ्यावा लागेल की जो मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर बरोबर मी सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर तो मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज अ व्होल्ट मीटरसारखं काम करेल. म्हणजे त्याचं स्केल आपल्याला कॅलिब्रेट करता येईल व्होल्टमध्ये, अशी ती अरेंजमेंट होती. आणि मग तो जो अननोन रेजिस्टन्स आहे, किती ओहमचा रेजिस्टन्स, असा जो प्रश्न होता तो आपण सॉर्ट आऊट केला होता आणि त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपण फाइंड आऊट करण्यासाठीचा फॉर्म्युला ऑब्टेन केला होता. आठवते का बरं? काय बरं व्हॅल्यू मिळवली होती आपण? ती कॅपिटल R इज इक्वल टू V/IG मायनस G. मग असा तो फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला होता की जी त्या सिरीज रेजिस्टरची व्हॅल्यू मिळवून देणारा होता. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज ॲन ॲमीटर. हाच मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर आता मला एका ॲमीटरसारखा वापरायचा आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये त्याने व्होल्टेज मोजून दाखवलं होतं, पोटेन्शियल डिफरन्स तो मोजत होता. आणि आता मात्र हाच मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर काय म्हणून काम करणार आहे? तर ॲमीटर म्हणून काम करणार आहे. मग आता तुमच्या एक गोष्ट तर लक्षात आली असेल की मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर असा मीटर आहे की ज्याचा वापर आपण ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून सुद्धा करू शकतो आणि ॲज ॲन ॲमीटर म्हणून सुद्धा करू शकतो, बरोबर आहे? पण त्यामध्ये असं कन्व्हर्जन करत असताना काही मॉडिफिकेशन्स आपल्याला करावे लागतात सर्किटमध्ये, आणि आपण ती केली की मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटरचा वापर आपल्याला व्होल्टमीटर आणि ॲमीटरसारखा करता येऊ शकतो. मग आज आपण मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटरचा वापर एका ॲमीटरसारखा कधी करता येईल, त्यासाठी काय मॉडिफिकेशन्स गरजेचे आहेत याबद्दल विचार करणार आहोत. बघा, मी सर्किट ड्रॉ केलेलं आहे बोर्डवर, तुम्ही पाहत आहात. इथं आहे गॅलॉनोमीटर की ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? ॲमीटरमध्ये करायचं आहे. आणि एक रेजिस्टर इथं कनेक्ट केलेला दिसतोय तुम्हाला. ह्या सर्किटमध्ये गॅलॉनोमीटर बरोबर त्याची जागा बघून आपल्याला कळतंय की हा रेजिस्टर, एक्सटर्नल रेजिस्टर गॅलॉनोमीटर बरोबर पॅरलली कनेक्ट केला गेला आहे, म्हणजे शंट केला आहे, बरोबर आहे? गॅलॉनोमीटर बरोबर पॅरलली कनेक्ट केला गेलेला हा रेजिस्टन्स आहे की ज्याला आपण यसने रिप्रेझेंट करूया. यसवरून शंट हा शब्दसुद्धा तुमच्या लक्षात राहील की शंट केला जातो ज्यावेळेस गॅलॉनोमीटर एका सर्टन व्हॅल्यूच्या रेजिस्टर बरोबर, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर ॲमीटरमध्ये होतं. मग आपण असं सुद्धा डिफाईन करू शकतो, ए शंटेड परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर. या गॅलॉनोमीटरमध्ये मॅग्नेट कसे असतात? परमनंट असतात. कॉईल मात्र मूव्ह होणारा असतो. ज्यावेळेस कॉईल सस्पेंड केलेला असतो त्यावेळेस त्या गॅलॉनोमीटरला आपण म्हणतो सस्पेंडेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर. ज्यावेळेस कॉईल पिव्होट केलेला असतो, जसा की ह्या मीटरमध्ये पिव्होट केलेला असतो. आपण ह्या चॅप्टरमध्ये खूप सारे थेरॉटिकल पॉईंट शिकलो. आपण या चॅप्टरशी संबंधित खूप सारी प्रॅक्टिकल्ससुद्धा करून पाहिलेली आहेत की ज्यामध्ये तुम्हाला हा गॅलॉनोमीटर दिसलेला आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की कॉईल कुठं पिव्होट केली गेली आहे, कशी पिव्होट केली गेलेली आहे, की ज्यामुळं आपण ह्या गॅलॉनोमीटरला काय म्हणतो? पिव्होटेड कॉईल टाईप ऑफ मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर म्हणतो. मग बघा की शंट केला गेलेला म्हणजे एका रेजिस्टर बरोबर पॅरलली कनेक्ट केलेला गॅलॉनोमीटर म्हणजेच काय असतो? तर ॲमीटर असतो. ठीक आहे, पुन्हा एकदा, ए शंटेड परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर इज कॉल्ड ॲन ॲमीटर. त्याला काय म्हणायचं आहे? तर ॲमीटर म्हणायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ॲमीटरबद्दल असं सांगू शकतो की an emitter is an electrical instrument which can be used for measurement of current.
ॲमीटर हे एक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याचा वापर करंट मेजरमेंटसाठी करता येतो. ए स्केल इज कॅलिब्रेटेड इन टर्म्स ऑफ ॲम्पियर, सो कॉल्ड ॲज ॲन ॲमीटर. जी स्केल आहे ती कॅलिब्रेट केली जाते कशामध्ये, तर ॲम्पियरमध्ये, इन टर्म्स ऑफ ॲम्पियर. म्हणून मग आपण या मीटरला काय म्हणायचं आहे, तर ॲमीटर म्हणायचं आहे. ॲमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट व्हाईल मेजरिंग करंट. करंट मेजरमेंटसाठी ज्या वेळेस ॲमीटर सर्किटमध्ये कनेक्ट केला जातो त्यावेळेस तो सेरीजमध्ये कनेक्ट करायचा असतो. सेलबरोबर तो सेरीजमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, राहील लक्षात. वेन लार्ज करंट इज टू बी मेजर, ए लो रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल विथ मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर. खूप मोठा करंट मेजर करायचा आहे, गॅलॉनोमीटरचा वापर ॲमीटर म्हणून करायचा आहे. अशा सिच्युएशनमध्ये एक लो व्हॅल्यू रेजिस्टन्स काय करायचा आहे, गॅलॉनोमीटर बरोबर शंट करायचा आहे. ठीक आहे, आणि त्या शंटला आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल एस या लेटरने. An ideal emitter has zero resistance. ॲमीटर आहे इन्स्ट्रुमेंट, आयडियल आहे. आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स किती असणं गरजेचं आहे, तर 0 असणं गरजेचं आहे. रेजिस्टन्स ज्यावेळेस 0 असेल आयडियल ॲमीटरचा, त्यावेळेस तो काय करणार आहे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ करंट कॅलिब्रेट करणार आहे, मोजणार आहे. पण प्रॅक्टिकली असं होत नाही. रिअल ॲमीटर हॅव फायनाईट अँड स्मॉल रेजिस्टन्स. जो प्रॅक्टिकल यूजसाठी वापरला जातो गॅलॉनोमीटर, त्याला थोडाफार तरी रेजिस्टन्स असेल, लहान रेजिस्टन्स असणार आहे, पण काहीतरी फायनाईट रेजिस्टन्स मात्र नक्की असेल. ठीक आहे, मग बघा आता की आपण करणार काय आहोत. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की ठीक आहे, एक लो व्हॅल्यू रेजिस्टन्स घेतला, गॅलॉनोमीटर बरोबर पॅरलली कनेक्ट केला, त्याला म्हटलं काय गेलं, तर शंट म्हटलं गेलं. आणि मग आता ही जी काही अरेंजमेंट तयार झालेली आहे ती म्हणजे आपल्यासाठी काय आहे, तर ॲमीटर म्हणून काम करणारी अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. हा काय तयार झाला, तर ॲमीटर तयार झाला. म्हणजे आता हा शंट इथं असताना गॅलॉनोमीटरने दाखवलेले जे रिडिंग आहे ते तुम्ही ॲम्पियरमध्ये मोजू शकताय, ॲम्पियरमध्ये कॅलिब्रेट करू शकताय. बरोबर आहे की नाही. मग आता असा प्रश्न पडतोय तुम्हाला की मग असा लो रेजिस्टन्स म्हणजे मी किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिलेक्ट करू, त्याची मॅग्निट्यूड किती असायला पाहिजे, 1 ओहम, 2 ओहम, 3 ओहम, 10 ओहम, 100 ओहम. मी लो रेजिस्टन्स किती ओहमच्या रेजिस्टन्सला म्हणू, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय गरजेचं आहे, तर हा शंट की जो ह्या गॅलॉनोमीटर बरोबर पॅरलली कनेक्ट केला जाणार आहे त्याची मॅग्निट्यूड शोधून काढणं. कळतंय का. म्हणजे आपल्याला डेफिनेट माहीत असावं लागणार आहे की किती व्हॅल्यूचा रेजिस्टन्स इथं कनेक्ट केल्यानंतर हा गॅलॉनोमीटर कन्व्हर्ट होईल कशामध्ये, तर ॲमीटरमध्ये. बरोबर आहे. म्हणजे मी जे काही तुम्हाला आज शिकवणार आहे मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज अन ॲमीटर, त्यामध्ये आपण कशाची मॅग्निट्यूड, कशासाठीचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे, तर ह्या शंटसाठीचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. बरोबर ना. करूयात मग सुरू. आपल्याला करायचं आहे काय सांगते बघा. आपण काय करूयात, हे सर्किट मी तुम्हाला समजावून सांगते. बघा इथं सेल असेल, आता ते तर सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. इथे एक्सटर्नल पॉवर सप्लाय नेहमीच असणार आहे. बरोबर आहे ना. इथं सेल असेल, हे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे सेलचं निगेटिव्ह टर्मिनल. सेलने सर्किटमध्ये सेंड केलेला जो करंट आहे तो आहे आय. ठीक आहे. मग सेलने सेंड केलेला आय हा करंट इथं आला. बघा इथं मी याला नाव दिलं नोड ए. या ए पासून 2 वायर्स निघाल्या, एक वरच्या बाजूला निघाली, एक खालच्या बाजूला निघाली. आय ह्या करंटचं डिव्हायडेशन झालं 2 वेगवेगळ्या करंटमध्ये. एक करंट गॅलॉनोमीटरमधून गेला आणि उरलेला करंट ह्या शंट रेजिस्टरमधून गेला. दिसतंय का तुम्हाला. गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटला आपण लेबलिंग करूया आय जी असं, आणि शंट रेजिस्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटला आपण लेबलिंग करूयात आय एस असं. ठीक आहे. कारण मला माहिती आहे की पॅरल कॉम्बिनेशनमध्ये 2 वस्तू आपण इथं कनेक्ट केलेल्या आहेत. एक आहे गॅलॉनोमीटर, दुसरा आहे शंट रेजिस्टर. म्हणजे असं तर होणार नाही की सगळ्याच्या सगळा करंट गॅलॉनोमीटरमधूनच फ्लो झाला किंवा सगळ्याच्या सगळा करंट शंटमधूनच फ्लो झाला, असं नाही होणार. काही करंट गॅलॉनोमीटरमधून फ्लो होईल आणि काही करंट शंटमधून फ्लो होईल. बरोबर आहे. मग हा करंट इथून गॅलॉनोमीटरमधून फ्लो होऊन इथं येईल. पुन्हा इथं दुसरा नोड तुम्हाला दिसतोय बघा, नोड बी.
आय एस हा करंट शंट रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट आहे. करंटसाठी आय आणि शंटसाठी आपण एस रिप्रेझेंट करतोय की जो सफिक्स एस मी लिहिते इथं. हा आय एस करंट फ्लो होत कुठं येतोय तर ह्या नोड बी पाशी येतोय, बरोबर आहे. आणि मग इथं आय जी प्लस आय एस, बघा हा करंट आय जी आहे ना की जो ह्या बी पाशी आला. इथून हा ए पासून आय एस करंट शंटमधून फ्लो होत कुठं आला तर बी पाशी आला. म्हणजे आय जी आणि आय एस यांचं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा कुठल्या नोडला होतंय तर ह्या नोड बी पाशी होतंय. आणि पुन्हा हा टोटल करंट बनून आय हा करंट बनून की जो सेलने सेंड केलेला होता ए नोड पाशी पोहोचण्याच्या आधी तो आय इतक्या मॅग्निट्यूडचा होता. इथं त्यांचं डिव्हायडेशन झालं, त्यांचं पुन्हा कॉन्सन्ट्रेशन ह्या बी नोडपाशी झालं आणि आय इतका करंट पुन्हा कुठं गेला तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी गेला. असं हे सर्किट आहे, ठीक आहे. मग आता मी करते काय बघा, ह्या बी नोडपाशी आपण क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करूयात. बघा, अप्लाय क्रिचॉफ्स करंट लॉ टू नोड बी वी गेट. बघा, आपल्याला काय करायचं आहे, क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचा आहे आणि कोणत्या नोडपाशी तर बी या नोडपाशी. हे करून मला काय मिळणार आहे माहिती आहे, आपण करंटच्या व्हॅल्यूज मिळवूयात. म्हणजे शंटमधून फ्लो होणारा करंट किती आहे, गॅल्व्हॅनोमीटरमधून फ्लो होणारा करंट किती आहे, सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट किती आहे, याच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील, बरोबर आहे. क्रिचॉफ्स करंट लॉ तुम्हाला आठवतोय का, समेशन आय इक्वल्स टू 0. या जंक्शनपाशी येणाऱ्या करंटची ऑल्जेब्रिक सम घेतली तर ती ऑल्जेब्रिक सम 0 येते. असं कोण सांगतो, क्रिचॉफ्स करंट लॉ सांगतो की जो सर्किटमधल्या कोणत्याही नोडला आपण अप्लाय करू शकतोय, बरोबर आहे. स्टेटमेंट आठवतंय का, द ऑल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन ऑर नोड इन द सर्किट इज ऑलवेज इक्वल्स टू 0. मग आता करूयात. तर 3 वायर्स दिसतात इथं, ही वरून येणारी बघा, ही खालून येणारी बघा. वरून येणारी आय जी हा करंट फ्लो करून घेऊन येते कुठं तर बी नोडपाशी. हिथून जी येते वरच्या बाजूला ती आय एस हा करंट फ्लो करून घेऊन येते बी पाशी. आणि ही जी उजव्या बाजूला जाणारी वायर आहे ती टोटल करंट आय हा सेंड करून नेते कुठं तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. आपल्याला ह्या तीनही करंटची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. पण मग पहिलं साईन कन्व्हेन्शन सांगतं नोडपाशी येणारा करंट पॉझिटिव्ह आणि नोड सोडून जाणारा करंट निगेटिव्ह, हे मात्र लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग आता बघा, आय जी नोड बी पाशी येतोय म्हणून आय जी कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे. आय एस हा सुद्धा बी नोडपाशी येणारा करंट आहे म्हणून तो सुद्धा कसा आहे तर पॉझिटिव्ह आहे. आणि आय हा करंट मात्र बी नोड सोडून दूर जातोय म्हणून तो कसा आहे तर निगेटिव्ह आहे. आणि ह्या सगळ्यांची सम इक्वल्स टू 0 आहे, बरोबर आहे. मग हा जो निगेटिव्ह आय आहे तो जर मी राईट हँड साईडला नेला तर पॉझिटिव्ह होईल, नाही का. म्हणजे मग हे असं होईल, आय जी प्लस आय एस इक्वल टू आय. हेच मी असं पण लिहू शकते ना, आय इक्वल टू आय जी प्लस आय एस, बरोबर आहे. मग ह्या इक्वेशनवरून जर मी आय जीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ठरवलं तर आय जी काय येईल बरं, आय जी इक्वल टू आय मायनस आय एस. किंवा मी आय एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं ठरवलं तर ती व्हॅल्यू काय येईल, आय मायनस आय जी, बरोबर आहे. म्हणजे मला करायचं काय होतं सांगते, मला ह्या बी नोडपाशी क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करून आय जी म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू इन अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर, आय एस म्हणजे करंट फ्लोज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑर शंट, आणि टोटल करंट फ्लोज थ्रू इन अ सर्किट कॅपिटल आय, या तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या की ज्या आपण केल्या, ठीक आहे. मी कुठेतरी कडेला ह्या व्हॅल्यूज लिहून ठेवते बघा, आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस. तुम्ही त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आय जी इज इक्वल टू आय मायनस आय एस अँड आय एस इज इक्वल टू आय मायनस आय जी, ठीक आहे. आता पुढे जाऊया. मगाशी मी म्हटलं होतं की ह्या पॉईंटमध्ये मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर ॲज अॅन ॲमीटरमध्ये आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशाची व्हॅल्यू आहे ती, या कॅपिटल एसची, ह्या शंटची,
किंवा एका अशा रेजिस्टरची की जो गॅल्व्हनोमीटर बरोबर पॅरलली कनेक्ट केला जाणार आहे. विसरलात तर नाही ना मी हे बोललेले. मग आता आपलं काम सुरू करूयात की जे आपल्याला या एसची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मदत करेल. बघा, हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे, बरोबर आहे ना. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचं पहिलं टर्मिनल या शंट रेजिस्टरच्या पहिल्या टर्मिनलपाशी कनेक्ट केलेलं आहे, दुसरं टर्मिनल दुसऱ्या टर्मिनलपाशी कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आणि पॅरलल कॉम्बिनेशनचं एक वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडल्या गेलेल्या इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हायसेसमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड वेगवेगळी असते, मात्र त्यांच्या ॲक्रॉस डेव्हलप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स मात्र कसं असतं, सेम असतं. म्हणजे इथं आपण सेल कनेक्ट केलेली, बघा मी आता सेल काढून टाकली. म्हणजे असं नाही की डायग्रॅममध्ये सेल नाही आहे म्हणून सेल कनेक्टच केलेली नाही. तुम्ही इथं करंट दाखवताय तेवढंही सफिशियंट असतं. प्रत्येक वेळेस एक्सटर्नल पॉवर सप्लाय इथं ड्रॉ करावाच असं नेसेसरी नाही आहे, ठीक आहे. मग आता बघा, गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस सेलने अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स, मी म्हणते असं सपोज आपण म्हणूयात की 4 व्होल्ट आहे, तर 4 व्होल्ट इतकंच पोटेन्शियल डिफरन्स कशाच्या अक्रॉस दिसेल तुम्हाला, तर ह्या शंट रेजिस्टरच्या अक्रॉस दिसेल, ठीक आहे. या शंटच्या अक्रॉस दिसेल. म्हणजे मग मी आता असं लिहू शकते, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस एस म्हणजे शंट रेजिस्टर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस जी म्हणजे गॅल्व्हनोमीटर. शंटच्या अक्रॉस अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स आणि गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल, एक्झॅक्टली इक्वल टू असेल. आणि हे मी का म्हणू शकते, तर ह्या दोन्हीही इन्स्ट्रुमेंटला डिव्हायसेसला आपण कसं कनेक्ट केलेलं आहे, तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. मग आता सिम्पल सर्किट आहे, मी तर ओम्स लॉ अप्लाय करू शकते. मग अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू तुम्हाला माहीत आहे आय इंटू आर, बरोबर आहे ना. म्हणजे इथं सुद्धा आय इंटू आर का, तर पोटेन्शियल डिफरन्स अप्लायड अक्रॉस एस आहे आणि इथं सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स अप्लायड अक्रॉस जी आहे. म्हणजे इथं सुद्धा काय येईल, तर आय इंटू आर. बघा हां, शंटमधून फ्लो होणाऱ्या करंटला आपण जे लेबलिंग केलेलं आहे या सर्किटसाठी, तो करंट आहे आय एस. मी लिहिल तर करंटच इथं अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, पण मी आय लिहिणार नाही, मी काय लिहिल, आय एस लिहिल, ठीक आहे. इंटू इथं रेजिस्टन्स आहे, इथं मी ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्सला काय म्हणते, तर एस म्हणते. म्हणजे जो ओहम्स लॉ आहे, करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स, तो आपल्या या सर्किटसाठी, या सर्किटला जर मी अप्लाय केला तर तो मी असा लिहिल आय एस इंटू एस इज इक्वल टू. आलं का लक्षात तुमच्या. आता पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस जी म्हणजे पुन्हा करंट इंटू रेजिस्टन्स. गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटला मी काय म्हणते, तर आय जी म्हणते. म्हणजे इथं मी करंटला लिहिल आय जी. आणि रेजिस्टन्स, आता इथं कोणाचा रेजिस्टन्स असेल, तर रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आणि तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालेलं आहे की गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स हा आपण कॅपिटल जी या लेटरनेच रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे ना. म्हणजे इथं ह्या गॅल्व्हनोमीटरच्या केससाठी फक्त गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा करंट आय जी इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कॅपिटल जी, बरोबर आहे. मग आता कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करते मी, आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर ह्या शंट रेजिस्टरच्या रेजिस्टन्समध्ये. मग हा फॉर्म्युला मी मॉडिफाय करते कोणासाठी, एससाठी, शंट रेजिस्टरसाठी. एस इज इक्वल टू आय जी इंटू जी ॲज इट इज डिवाइड बाय आय एस. आता आपण करंट एकत्रित करून लिहिले तरी चालतं. म्हणजे हाच फॉर्म्युला मी असा लिहू शकते, एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय एस इंटू जी. आणि हा आपला किती ओहमचा शंट मी इथं कनेक्ट करू की ज्यामुळं गॅल्व्हनोमीटर हा ॲमीटरसारखं बिहेव करील, ॲमीटरसारखं रीडिंग आपल्याला देईल, ते ऑब्टेन करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. आपल्या त्या शंकेचं हे एसचा फॉर्म्युला म्हणजे उत्तर आहे. येतं लक्षात, सोपं होतं की नाही. आधी काय करायचं, ह्या नोड बीला क्रिचॉफ्स करंट लॉ अप्लाय करायचं आणि करंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, आय जी आणि आय एसच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. नंतर एसच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू गॅल्व्हनोमीटरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स. हा फॉर्म्युला अप्लाय करून
एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बऱ्याचदा असं असतं की एक्झाम्पलमध्ये फक्त आपल्याला आय जीचीच व्हॅल्यू दिली जाते, आय एसची व्हॅल्यू दिली जात नाही, किंवा आय एसची व्हॅल्यू दिली जाते आणि आय जीची व्हॅल्यू दिली जात नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे कॅपिटल एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय एस इंटू जी, याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागतं आणि म्हणूनच मी ह्या करंटच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून ठेवलेल्या आहेत इथं. ठीक आहे, कसं करायचं सांगते बघा. एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय एसची व्हॅल्यू दिलीच नाही आहे आपल्याला. मग मी अशा सिच्युएशनमध्ये आय एसला कसं सबस्टिट्यूट करील बघा. इथं बघा, आय एस आपण फाइंड आउट कसा केला, आय मायनस आय जी. मग मी इथं आय एसला रिप्लेस करील आय मायनस आय जीने. आलं का लक्षात? इंटू काय असेल तर जी असेल. म्हणजे अशा एक्झाम्पलसाठी की जिथं आय एसची व्हॅल्यू गिव्हन नाही, हा तुम्हाला डिरेक्टली दिलेला नाही आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तो आय एस रिप्लेस करावा लागतो आय मायनस आय जीने. आणि मग आपला फॉर्म्युला असा तयार होतो, एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. हे दोन्ही फॉर्म्युले तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, हा सुद्धा आणि हा सुद्धा. किंवा मग तुम्ही असं सुद्धा करू शकता, दोघांपैकी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल तशा टाईपचे एक्झाम्पल्स येतील की ज्याच्यामध्ये आय जी नाही किंवा आय एस नाही, तर ती आपल्याला ह्या दोन आय जी आणि आय एसच्या व्हॅल्यूने काय करता येईल, रिप्लेस करता येईल. हा सेम फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे मग आता आपण ठरवून टाकूयात की आपण काय करूयात, एकच फॉर्म्युला डोक्यामध्ये ठेवूयात, एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय एस इंटू जी. आणि आलेलं उत्तर कशामध्ये मोजणार, आपण कॅलिब्रेट करणार ओहममध्ये. का तर हा काय आहे, शंट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, आता असं होईल ना की मी म्हणते की हे काय आहे तर पॅरलल कॉम्बिनेशन आहे, आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण म्हणतोय की दोन्ही रेजिस्टरमधून, म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टर आणि शंट, ह्या दोघांमधूनही फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड मात्र एकसारखी राहत नाही. म्हणजे डिफरंट मॅग्निट्यूडचा करंट गॅल्व्हनोमीटरमधून आणि शंट रेजिस्टरमधून फ्लो होतोय. मग आता आपल्याला माहीत पाहिजे की गॅल्व्हनोमीटरमधून किती करंट फ्लो होणार आणि शंटमधून किती करंट फ्लो होणार आहे. बरोबर आहे ना, कारण आपला जो शंट आहे तो कसा आहे तर स्मॉल व्हॅल्यूचा आहे, कमी व्हॅल्यूचा शंट आपण तिथं वापरत आहोत. आणि मग अशा लहान व्हॅल्यू असलेल्या रेजिस्टन्समधून काय होणार आहे तर मोठा करंट फ्लो होणार आहे आणि आपला गॅल्व्हनोमीटर डॅमेजपासून वाचणार आहे. आणि म्हणूनच ही अरेंजमेंट केलेली असते की ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटर एका शंट रेजिस्टर बरोबर काय केला जातो, कनेक्ट केला जातो. मग आता बघा की आपल्याला ह्या पॉईंटमध्ये एक जास्तीचं काम अजून करावं लागणार आहे, ते म्हणजे गॅल्व्हनोमीटरमधून फ्लो होणारा करंट म्हणजे आय जी आणि शंटमधून फ्लो होणारा करंट आय एस, ह्या दोघांच्याही व्हॅल्यूज काय कराव्या लागणार आहेत, फाइंड आउट कराव्या लागणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूयात आय जी. टू फाइंड आय जी, आय जी फाइंड आउट करण्यासाठी आपण मगाशीचाच फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस एस इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस जी. ठीक आहे, एसच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आपण लिहिलं होतं, आठवतंय का, गेलं डोक्यातनं निघून. आय एस इंटू एस इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी, आय जी इंटू जी. ठीक आहे, मग आता काय करते मी, करंट एकत्रित घेते आणि रेजिस्टर्स एका बाजूला घेते. मग मी असं लिहिते, आय एस, हा आय जी आपण डिव्हायडेशनमध्ये आणूयात, आय एस अपॉन आय जी इज इक्वल टू, इथं काय होईल आता, हा एस पलीकडे जाईल पण डिनॉमिनेटरला जाईल. बरोबर आहे, दोन्ही बाजूंमध्ये लेफ्ट हँड साईडमध्ये आणि राईट हँड साईडमध्ये आपण एक ॲड करूयात, आय एस अपॉन आय जी प्लस 1 इज इक्वल टू जी बाय एस प्लस 1. मग काय होईल बरं, या आय जीने इथं मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाइड बाय आय जी होईल, आय एस प्लस आय जी अपॉन आय जी इज इक्वल टू, इथं पण तसंच, जी प्लस एस अपॉन एस. ठीक आहे, तुम्हाला आय जी फाइंड आउट करायचं आहे ना,
मग ह्या दोन्हीही बाजूंचा रेसिप्रोकल लिहूयात आपण. ठीक आहे, म्हणजे आय जीवर लिहायचा आणि आय एस प्लस आय जी डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. इथं पण एस वरती लिहूयात न्यूमरेटरला आणि जी प्लस एस खालच्या बाजूला लिहूयात. बघा मग मी लिहिते आय जी अपॉन आय एस प्लस आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी, किंवा जी प्लस एस लिहिलं असतं तर काही फरक नसता पडला. 3 अधिक 2 2 अधिक 3 5च आलं असतं, बरोबर ना. इथं आय एस प्लस आय जी, इथं बघा आय जी प्लस आय एस किंवा आय एस प्लस आय जी काय येतो तर आय येतो. मग मी इथं सबस्टिट्यूट करते आय जी अपॉन आय एस प्लस आय जी म्हणजे काय असेल, टोटल करंट फ्लोज थ्रू इन अ सर्किट, म्हणून मी लिहिला आय इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी. तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, आय जी. मग आय इथं आपल्याला नको, राईट हँड साईडला घेऊन जायचं. मग इक्वेशन असं तयार होईल आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. हे ब्रॅकेटमध्ये लिहिण्याचं कारण काय, इथं सुद्धा एस इंटू आय मी लिहू शकले असते डिवाइड बाय एस प्लस जी. सगळे रेजिस्टन्सेस एका जागेवरती लिहून टाकूयात आणि करंट सेपरेट त्याला मल्टिप्लाय करूयात. म्हणून असं लिहिलेलं आहे की आपल्याला लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा ते सोपं आहे. म्हणून आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आय जीसाठीचा फॉर्म्युला आहे, राईट हँड साईडला अजून एक करंटची मॅग्निट्यूड आहे आय, आणि इथं सर्किटमध्ये दोनच टाईपचे रेजिस्टन्स आहेत. एक आहे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आणि दुसरा आहे शंटचा रेजिस्टन्स. ठीक आहे, मग इथं आय जीच्या फॉर्म्युल्यामध्ये एस वरच्या बाजूला आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आहे एस प्लस जी किंवा जी प्लस एस असं सुद्धा आपण लिहू शकलो असतो. ठीक आहे, इंटू आय. राहील लक्षात. बघा मग अशी आपण काय केलेली आहे तर आय जीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. अशीच सिमिलर मॅनरने आपल्याला शंटमधून फ्लो होणारा करंटसुद्धा फाइंड आउट करता येतो. म्हणजे आपल्याला आय एसची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करता येईल. ही ऑप्टेन केलेली व्हॅल्यू मी इथं कडेला लिहून ठेवते. बघा आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. ठीक आहे, नंतर बघूयात मग आय एसची व्हॅल्यू आणि आय जीच्या व्हॅल्यूमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली सुद्धा आपल्याला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. मगाशी जिथं आपण आय जी फाइंड आउट करायला सुरुवात केली होती, सेम तशीच सुरुवात आता आय एस फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा करायची. ठीक आहे, आपण असं लिहिलं होतं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस जी. Potential difference applied across S is equal to potential difference applied across G. काय होतं बरं इथं, करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजे आय एस इंटू एस इज इक्वल टू आय जी इंटू जी. मग अशी आपण आय जी फाइंड आउट करत असताना आय एस डिवाइड बाय आय जी केलं होतं. आता आपण काय करूयात, आय जी डिवाइड बाय आय एस करूयात. ठीक आहे, आय जी डिवाइड बाय आय एस आणि इथं एस डिवाइड बाय जी करूयात. ठीक आहे, दोघांमध्ये एक ॲड करायचा एस अपॉन जी प्लस 1 इज इक्वल टू आय जी अपॉन आय एस प्लस 1. काय बरं होईल मग आता, एस प्लस जी अपॉन जी इज इक्वल टू आय जी प्लस आय एस अपॉन आय एस. बरोबर ना. आता काय करतो आपण तर रेसिप्रोकल घेतो. मग रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होईल, बघा रेसिप्रोकल घेऊयात आता. जी अपॉन एस प्लस जी इज इक्वल टू आय एस अपॉन आय जी प्लस आय एस. आय जी प्लस आय एस आहे का डोक्यात, का गेलं निघून.
गॅलॉनमीटरमधून फ्लो होणारा करंट आणि शंट रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट यांची ॲडिशन म्हणजे सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट आहे. म्हणजे आय जी प्लस आय एस म्हणजे काय आहे तर आय आहे. बरोबर आहे. मग मी सबस्टिट्यूट करते जी अपॉन एस प्लस जी इज इक्वल टू आय एस अपॉन आय. बरोबर ना. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तर शंटमधून फ्लो होणाऱ्या करंटमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे आय इथं मला डिनॉमिनेटरमध्ये नको, मी पलीकडे घेऊन जाते. लेफ्ट हँड साईडला नेला की तो न्यूमरेटरमध्ये येईल. म्हणजेच हे इक्वेशन मी कसं लिहिल बरं तर आय एस इज इक्वल टू जी अपॉन एस प्लस जी. आय एस इथं जिथं होता तिथंच राहिला, जी अपॉन एस प्लस जी जिथं आहे तिथंच राहिला. फक्त हा आय कुठं गेला तर न्यूमरेटरमध्ये गेला. बरोबर आहे. मग इथं मी आय एस लिहिला असता काय राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला लिहिला असता काय तर काहीच फरक पडत नाही. आय एस इज इक्वल टू जी अपॉन एस प्लस जी इंटू आय. हा आपला आय एस फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला ऑब्टेन झालेला आहे. बघा बरं आता आय जीच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि आय एसच्या फॉर्म्युल्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत बघूया. इथं पण करंट आहे, इथं पण करंट आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये आहे या ब्रॅकेट बरोबर. ठीक आहे. इथं एस प्लस जी आहे, इथं सुद्धा एस प्लस जी आहे. तुम्हाला मी म्हटलं की असं उलटं जरी लिहिलं गेलं जी प्लस एस तरीसुद्धा काही फरक पडणार नाही. म्हणजे ह्या सर्किटमधले दोन्ही रेजिस्टन्स ज्यावेळेस तुम्ही करंट फाइंड आउट कराल त्यावेळेस ते कुठं आहेत तर डिनॉमिनेटरमध्ये आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये त्यांची ॲडिशन आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. शंटमधून फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा असला की न्यूमरेटरमध्ये गॅलॉनोमीटरचा रेजिस्टन्स येतो. गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणारा करंट तुम्ही फाइंड आउट करायला निघालात की इथं शंट रेजिस्टरचा रेजिस्टन्स लिहायचा असतो. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवाल. हे उलट आहे. आय एस इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी असं नाही आहे. आय एस इज इक्वल टू जी अपॉन एस प्लस जी इंटू आय. आणि आय जी असेल तर आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर ॲज अँड ॲमीटरमध्ये एकूण 3 फॉर्म्युले मिळाले. एक होता शंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठीचा. काय बरं फॉर्म्युला होता एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय एस इंटू कॅपिटल जी किंवा एस इज इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस जी इंटू कॅपिटल जी. बरोबर आहे. आणि त्यानंतर गॅलॉनोमीटरमधून आणि शंट रेजिस्टरमधून फ्लो होणारे करंट फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आय एस इज इक्वल टू जी अपॉन एस प्लस जी इंटू आय अँड आय जी इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी इंटू आय. राहील लक्षात. बघा हा शंट रेजिस्टर सर्किटमध्ये वापरला गेला आणि मुव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटरचं काय झालं कन्व्हर्जन झालं ॲमीटरमध्ये. मग ह्या शंट रेजिस्टरच्या वापरामुळं सर्किटमध्ये काय फरक झाला तर बघा इट रिड्युसेस द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ ॲन ॲमीटर. पॅरलली कनेक्ट केल्या गेल्यामुळं जो सेलने सेंड केलेला करंट आहे संपूर्ण करंट गॅलॉनोमीटरमधून फ्लो न होता काही मॅग्नेट्यूडचा करंट कशामधून फ्लो झाला तर ह्या शंट रेजिस्टरमधून फ्लो झाला. म्हणजे करंटची मॅग्नेट्यूड काय झाली कमी झाली. बरोबर आहे ना. आणि सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय झाला तर कमी झाला. ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त रेजिस्टन्स सर्किटमध्ये पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले जातात त्यावेळेस सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय होतो कमी होतो. बरोबर आहे ना. आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी झाला की करंट फ्लो काय होतो वाढतो. मग तुमचा गॅलॉनोमीटर ॲमीटर म्हणून काम करणार आहे. म्हणजे त्या गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटचे मॅग्निट्यूड कसे असायला पाहिजे जास्तीत जास्त असायला पाहिजे. म्हणजे सर्किटमधून फ्लो होणारा जास्तीत जास्त करंट आपल्याला कॅलिब्रेट करता येईल. बरोबर आहे का मी बोलते इथे. मग बघा इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. मॅक्झिमम करंट फ्लो होतो गॅलॉनोमीटरमधून म्हणजेच त्या गॅलॉनोमीटरची रेंज काय होते इन्क्रीज होते वाढते. इट प्रोव्हाइड्स ॲन अल्टरनेटिव्ह पाथ फॉर एक्सेस करंट टू पास विच प्रोटेक्ट्स द गॅलॉनोमीटर फ्रॉम द डॅमेज. मी आधीसुद्धा म्हटलं की पॅरलल कॉम्बिनेशनमुळं करंट काय होतो डिव्हाइड होतो आणि डिव्हाइड झाल्यामुळं सर्किटचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे.
करंट काय होणार आहे, डिव्हाइड होणार आहे. त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्नेट्यूड कमी होणार आहे आणि जो एक्सेस अमाऊंट ऑफ करंट सर्किटमधून फ्लो झाल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचं डॅमेज होणार आहे. ते डॅमेजपासून आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर प्रोटेक्ट होणार आहे. कधी? ज्यावेळेस तुम्ही एक शंट गॅल्व्हॅनोमीटर बरोबर काय करत आहात, तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करत आहात. म्हणजेच एक रेझिस्टन्स तुम्ही काय करत आहात, गॅल्व्हॅनोमीटर बरोबर शंट करत आहात. ठीक आहे, सोपं होतं का अवघड वाटलं? तर अशा पद्धतीने आपण हा पॉईंट इथं कंप्लीट केलेला आहे आणि पुढच्या पार्टमध्ये आपल्याला शिकायचं आहे थर्मोकपल. थर्मोकपलबद्दल आपण पूर्ण डिस्कशन करूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आत्तापर्यंतच्या व्हिडिओचा संपूर्ण अभ्यास तयार ठेवायचा. टेक केअर, बाय बाय.